कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 18 एप्रिल रोजी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री 10 वाजल्यानंतर मिरवणूक थांबवावी अशी सूचना पोलीस प्रशासनानं दिली होती. मात्र समाजातील प्रमुखांनी पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना रात्री 10 वाजता डॉल्बी बंद करू, मात्र समाज मंदिरासमोर केवळ 2 गाणी लावू द्या अशी विनंती केली होती. मात्र मिरवणूक समाज मंदिरासमोर पोहोचताच उपनिरीक्षक जमादार यांनी डॉल्बी ऑपरेटरला डॉल्बी बंद करण्याची सूचना दिली. यावेळी जमादार यांनी डॉल्बी ऑपरेटर आणि मिक्सर चालकाला मारहाण करून धमकी दिल्याचाही आरोप बौद्ध अनुयायांनी केलाय. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बौद्ध अनुयायांनी आज कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून उपनिरीक्षक जमादार यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्याकडे केली. यावेळी आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात चूल पेटवून प्रतिकात्मक आंदोलन केलं. घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन पुढील 7 दिवसात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचं आश्वासन दिलं. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, विवेक लोटे, वंचित बहुजन आघाडीचे राज कांबळे, प्रमोद सोनुले, प्रवीण कांबळे, बाबासो कागलकर, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.